नमस्कार मित्रांनो, आपण आलोय संभाजीनगर मधील मकबरा येथे. मकबरा म्हणजे बीबी का मकबरा, जो की रेप्लिका आहे आग्रा येथील ताजमहलचा. हा मकबरा बांधलेला आहे 1660 ते 67 दरम्यान औरंगजेबचा मुलगा आझम शहाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ, म्हणजे औरंगजेबची जी पत्नी होती पहिली दिलराज बानो बेगम, जी की अत्यंत हुशार होती, तिच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. तर आपण आज एक्सप्लोर करणार आहोत पूर्ण मकबरा. बीबी का मकबरा हा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIच्या अंडरमध्ये आहे. तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढणे गरजेचं आहे. अडल्ट लोकांसाठी 20 रुपये पर पर्सन तिकिटाची प्राईज आहे. तिकीट काढल्यानंतर आम्ही थोडीशी बाहेर शॉपिंग केली. ते आमच्या मॅडमनी पहिल्यांदा खरेदी केलेली टोपी त्यांना आवडलेली नाही, पण परत एकदा आम्ही ती बदलून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही तिकीट हे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता. जस्ट हा QR स्कॅन करायचा आहे आणि तिकीट तुमच्या मोबाईलवरती येईल. हे तिकीट तुम्हाला पुढे स्कॅन करून आतमध्ये एंट्री भेटेल. आपण बघू शकता या ठिकाणी बीबी का मकबऱ्याचं एक गेट आहे भव्य दिव्य. बीबी का मकबरा हा सेंट्रली लोकेटेड आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्याचं लोकेशन म्हणाल तर सेंट्रल बस स्टँडपासून 5 किलोमीटर्स आणि स्टेशनपासून जवळपास 8 किलोमीटर आहे. तुम्ही याच्या आजूबाजूला पानचक्कीसुद्धा बघू शकता. आपण बघूया आतमध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय आपण बघू शकतो. तिकीट स्कॅन केल्यानंतर तुम्ही बघू शकता सेम डिक्टो आपण ताजमहल बघू शकतो. हा 1/3 साईज आहे ओरिजिनल ताजमहलची. मध्यभागी आपण इथे बघू शकता की फाउंटेनसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पण सध्या पाणी त्याच्यात नाही आहे. बाजूला गार्डन्स वगैरे आहेत. आपण जी वास्तू बघतोय त्याला दक्षिणेतील ताजमहल किंवा मिनी ताजमहल असे सुद्धा म्हणतात. आपण मागे बघू शकता की थोडंसं झाडात लपलेलं आहे मकबरा. आम्ही तुम्हाला पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करतो. दरवर्षी इथे लाखो पर्यटक येतात. या मकबरा बनवण्याची एक प्रेरणादायी आणि एक वेदनादायी कहाणी आहे. कारण औरंगजेब हा पूर्ण खर्चावरती नियंत्रण करणारा बादशाह होता आणि आझम शहाने त्याच्या आईच्या प्रेमापोटी हा बांधलेला, परंतु कमी खर्चात बांधण्यासाठी हा प्रयत्न केलेला. औरंगजेबचा साफ नकार होता आणि मुघल साम्राज्याचं जे शेवटचं वैभव असेल ते म्हणजे हा मकबरा आहे. आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये मकबऱ्यामधल्या घुमट, ज्याच्यामध्ये जी काही तिथे येतात आणि एक अप्रतिम नमुना बघतात. या स्मारकाची रचना म्हणाल तर मुघल स्थापत्य शैलीतील आहे. हे एक भव्य 4 बागेच्या मध्यभागी स्थित आहे. मुख्य इमारत उंच चौकोनी मंचावर उभी असून 4ही कोपऱ्यांना मिनार आहे. ताजमहालासारखी रचना असली तरी यामध्ये मर्यादित संगमरवर आणि काही ठिकाणी स्थानिक दगड व प्लास्टर वापरले गेले आहे. त्यामुळे ताजमहलपेक्षा साधेपणा दिसतो. मकबऱ्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला या पायऱ्या चढून यावं लागतात. समोरच्या 2 साईडच्या ओपन केलेल्या आहेत आणि बाजूची एक साईडची ओपन केलेली आहे. बाकीच्या बंद ठेवण्यात आलेले आहे. आपण बघू शकता की बीबीचा मकबरा याचं स्ट्रक्चर थोडंफार ताजमहलसारखं आहे. याचं नक्षीकाम आणि ताजमहलचं नक्षीकाम सेम असं बरेच लोक म्हणतात. मधून पण छान असं सुंदर केलेलं आहे त्यांनी. 4ही साईडना विंडो टाईप केलेले आहेत. 4ही साईडना दरवाजे आहेत आणि मध्यभागी कबर केलेली आहे. याच्या 4ही साईडला 4 मिनार आहेत आणि त्याच्या ढाच्याच्या खाली असं थोडंसं राहणं टाईप केलेलं आहे त्यांनी. आणि आपण बाग बघू शकतात. पूर्ण मकबरा हा 4ही साईडने बागेने भरलेला आहे. इथं चिक्कूची झाडं आणि आंब्याची झाडं मोठ्या प्रमाणात आहे. 4ही साईडना पूर्णपणे वॉल कंपाऊंड केलेले आहे आणि इथे शाळेच्या ट्रिप्स ज्या आहेत खूप साऱ्या प्रमाणात येतात. बरेच लोक कचरा करून जातात. काही लोक काय करतील त्याचा भरोसा नाही. 2 फॉरेनर चालले आहेत. त्यांनी पोरं त्यांना परेशान करत आहेत फोटो काढण्यासाठी. त्या क्लिअरली नाही बोललेले आहेत, तर त्यांचं चाललंच आहे. मी आहोत मकबऱ्याच्या पाठीमागच्या साईडला, जिथं पूर्णपणे बाग आहे, आंब्याची झाडं आहेत आणि 4 इथे चबुतरे बनवलेले आहेत मस्तपैकी. त्याच्यावरती एक छान अशी नक्षीकाम आहे, जे की तुम्हाला ताजमहलची पण आठवण करून देईल, कारण त्याच्यावरती पण अशाच प्रकारे सुंदर कोरीव काम केलेलं आहे. खूप लोक येतात, मकबऱ्याची माहिती घेतात. काही जण फोटो काढतात, काही जण प्री वेडिंग करतात. पण माझ्या माहितीच तो आता इथे प्री वेडिंग बंद झालेली आहे. आपण मकबऱ्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यावरती सेंट्रल बस स्टँडपासून 5 किलोमीटर आहे. तुम्ही इथं आल्यावरती नुसतं मकबरा बघू शकत नाही, तर पाठीमागे हनुमान टेकडी आहे, गोगाबाबा टेकडी आहे आणि जवळ जिथं औरंगाबाद लेणी, बौद्ध लेणी पण त्याला म्हणतात, ते पण आहे. जवळच तुम्ही इथं संभाजीनगरला आल्यावरती
तुम्हाला एलोराचे केव्ज मिळू शकतात, म्हणजे बघू शकतात, जे की युनेस्कोचे साईट्स आहे. त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वं ज्योतिर्लिंग जे की घृष्णेश्वर मंदिर आहे ते पण तुम्ही बघू शकता. जवळच देवगिरी किल्ला आहे, म्हणजे एक महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी जिला म्हणतात ती आपली संभाजीनगर आहे. तुम्ही मकबराचं जवळपास भरपूर आहे, पानचक्कीसुद्धा आहे, ते पण बघू शकता. 52 दरवाजांचं शहरसुद्धा आमच्या या शहराला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपण आज मकबराच एक्सप्लोर केलेलं आहे. थोडंफार चुका होतील कारण नवीन ब्लॉगिंग आहे. आपण अशाच प्रकारे सपोर्ट करत राहाल याची अपेक्षा आहे. आणि पुढील कोणता ब्लॉग बनवा याची कृपया कमेंट करून सांगावे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद. बाय बाय.